मागे तुझाच ध्यास रे, तूच एक सकलासी विश्वास रे. रिद्धी सिद्धी करीती तुझी साधना, कृपादान पामरास देई निर्गुणा. नंदना गजवदना गजानना गणाधीशा, अविघ्न तू मनोमया तू एक विषा गुणाधीशा. नंदना गजवदना गजानना गणाधीशा, अविघ्न तू मनोमया तू एक विषा गुणाधीशा. आखला गुलाल आज रंगल्या दिशा दिशा, नाद हा चराचरी चढवी भक्तीची नशा. घोष हा नभांतरी सूर भिडले अंबरी, भान आज हरपले प्रगटले दिव्य तेज अंतरी. मेघ गर्जना करी दाटल्या या भावना, वर्षती नयनये खेद मना मना. नंदना गजवदना गजानना गणाधीशा, अविघ्न तू मनोमया तू एक विषा गुणाधीशा. नंदना गजवदना गजानना गणाधीशा, अविघ्न तू मनोमया तू एक विषा गुणाधीशा. नंदना गजवदना गजानना गणाधीशा, अविघ्न तू मनोमया तू एक विषा गुणाधीशा. नंदना गजवदना गजानना गणाधीशा, अविघ्न तू
गणपती समुद्रातून आणला. अरे गणपती. अरे काय कुठे चाललाय? भाऊच्या कारखान्यात. कशाला? मूर्ती व्यवस्थित करायला. अरे अशी मूर्ती नाही ना अपशकुन असतो. अरे नाही तर का तू काय लागला या वेळेच्या नादाला? चल जाऊया. जा बाबा तू. काय आपला काय पण करत असतो. अरे गण्या, आज इकडे कसं काय? ही मूर्ती मला व्यवस्थित करून हवी. अरे वेडा झालास का? विसर्जन केलेली मूर्ती कोण घेऊन येतं का? इथं रंगवलेल्या सर्व मूर्त्या तशाच आहेत आणि त्यात याची भर कशाला? पण भाऊ पण बिन काही नाही. जिथून ही मूर्ती आणलीस ना तिथं नेऊन ठेव. गणेशा, मी देवराया तुझा. ओठ. असा दुःखी होऊन का बसलायस? देवराया, ओळखलंस मला? हेच खूप झाले. नाहीतर माझं हे विखुरलेलं स्वरूप पाहून माझे माता पिता देखील मला ओळखणार नाहीत. तुला कसा विसरू? 10 दिवस मनोभावे केलेली तुझी सेवा, तुझे ते स्वरूप कसा विसरू? पण पण काय गणेशा? पण देवा, आज तुझे ते सुंदर स्वरूप मातीत मिसळत असताना पाहून मनाला खूप यातना होतात. जशा तुझ्या मनाला यातना होत आहेत तशा मलाही होत आहेत. तुम्ही केलेल्या सेवेने, दिवसरात्र केलेल्या माझ्या भक्तीने माझे डोळेच दिपून गेलेत. ज्या विचारांसाठी माझं आगमन झालं ते विचार आज माणसातून निघून गेलेत. जिकडे तिकडे धर्माचा आणि जातीचाच बाजार मांडलाय आणि त्यात भरडतोय तो मी. पण देवा, सुरुवात कशी करावी हा प्रश्न पडलाय. नाही, मी तुझ्यासारख्या निस्सीम भक्ती करणाऱ्यांबद्दल बोलत नाहीये. जे भक्तीचे ढोंग करून वेगवेगळे मुकुटे घेऊन वावरत आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी. कला, विद्या या सर्वांचा या जगात कसा वापर करायचा हेच कळत नाही काही लोकांना. फक्त असतो तो धिंगाणा. अरे जे निसर्गाने निर्माण केलंय तुम्ही त्यालाच आव्हान करताय. पण त्यामुळे तुमचे किती नुकसान होईल हे तुम्हालाच नाही कळणार. आणि जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मीही तुमच्यातून. कळतंय? आलं लक्षात? तुम्हाला काय म्हणायचंय ते आलंय लक्षात. पण देवा, सुरुवात कशी करावी हा प्रश्न पडलाय. सुरुवात कोण करेल यापेक्षा सुरुवात होणे महत्वाचं. मग एकाने का होईना. माफ करा देवा, आमच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. आम्ही फक्त आमच्याच विचारात गुंतलो. त्यात महागाईसारखा मोठा प्रश्न मनाला भिडसावतो.
मग आम्ही आमच्या आर्थिक गरजेनुसार सण साजरे कसे करावे याचा विचार करतो. त्यात नुकसान किती त्यापेक्षा फायद्याचा विचार करतो. पण या अडचणीमधून मार्ग दाखवणारा कोणीच नाही. मार्ग निर्माण करायचे असतात, ते बोलून होत नाहीत. अस्तित्व निर्माण करावं लागतं तरच ते जगतं. नाहीतर माझ्यासारख्या ह्या मातीच्या विखुरलेल्या मूर्तीसारखं होतं. कधी कधी मनात असा विचार येतो की आता पुन्हा येणे नाही. नाही देवा नाही, असं करू नका. तुमची आस मनात आहे म्हणूनच एक नवचैतन्य सतत राहतं जगायचं. तुम्ही चराचरात विसावलेले आहात. गोड बोलून भावनेत कसं अडकवणं जमतं तुम्हासारख्या भक्तांना, हेच एक कोड आहे. मग आता सुरुवात नको, आता पुन्हा अडकवू नकोस. देऊ आहुती रूढींची यज्ञकुंज पेटवू, थांबवू विडंबना मना मनास चेतवू. भक्ती तुझी अंतरात नको दिखाव्यात रे, निर्माल्य दुर्गुणांचे वाहू सागरास रे. रूप तुझे निराकार दावी रे दयावना, शरण आलो हे कृपा सिंधू धावना. आशीर्वाद तुझा मिळता जीवनात गमते दिशा, तुझा दृष्टी नव सदा रहावी पुरी हीच मनीषा. भक्ति पुष्प है अर्पण करतो तव चरणावर गजानना. तूच झाल पोटात क्षमा कर करतो तुझ प्रार्थना. तूच झाल पोटात क्षमा कर करतो